मला पावलेला शास्त्रज्ञ, आदरणीय अध्यक्ष महोदय, माननीय परीक्षक आणि माझ्या प्रिय मित्रांनो, आज मी तुमच्या समोर अशा एका शास्त्रज्ञाविषयी बोलणार आहे ज्यांनी देशासाठी झटलं पण आयुष्यभर ओळखीपासून दूर राहिले, ते म्हणजे शंकर आबाजी भिसे. मित्रांनो, इतिहासात काही लोक प्रकाशात झळकतात आणि काही लोक त्या प्रकाशामागचा दिवा असतात. भिसे हे असेच दिवा होऊन जळणारे शास्त्रज्ञ होते. 1867 साली महाराष्ट्रात जन्मलेले शास्त्रज्ञ म्हणजे शंकर आबाजी भिसे. भिसे यांचे प्राथमिक शिक्षण हे धुळ्यात झाले. भिसे हे अत्यंत गरीब कुटुंबातून आले होते. त्यांच्याकडे ना पैसा होता, ना शिक्षण संस्थाची पाठबळ, ना कुणाचा आधार. अनेक वेळा त्यांनी भुकेल्या पोटी संशोधन केले. जुन्या वस्तू, भंगार, मडकी यांच्यातून उपकरणे केली. मित्रांनो, जेव्हा आपल्याला सुविधा मिळत नाही तेव्हा आपण बहुतेक नशिबालाच दोष देतो. पण भिसे यांनी परिस्थितीला दोष न देता परिस्थिती बदलण्याचा निर्णय घेतला. त्या काळात भारत देश औषधांसाठी, यंत्रासाठी पूर्णपणे परदेशावर अवलंबून होता. पण भिसे यांना सहन झाले नाही. भिसे म्हणाले, माझा देश मागे राहणार नाही. आणि हो, या गरीब शास्त्रज्ञाने 200 पेक्षा जास्त शोध केले. रक्तदाब मोजण्याची यंत्र, स्वदेशी औषधे, घड्याळे, वैद्यकीय उपकरणे इतक्या वेगवेगळ्या क्षेत्रात संशोधन करणारा शास्त्रज्ञ म्हणजे शंकर आबाजी भिसे. पण मित्रांनो, इथेच खरी शोकांतिका आहे. इतकं सगळं करूनही त्यांना ना प्रसिद्धी मिळाली, ना आर्थिक मदत, ना त्यांच्या संशोधनाला योग्य पाठबळ. अनेक वेळा त्यांना स्वतःचे प्रयोग थांबावे लागले, कारण त्यांच्याकडे पैसे नव्हते. जगाने त्यांच्या शोधांचे पेटंट घेतले, पण सर, भारताने त्यांच्या संघर्षाची दखल घेतली नाही. विशेष सर, तरी सुद्धा त्यांनी तक्रार केली नाही. हो, ते म्हणत, मी इतिहासात नाव कोरण्यासाठी नाही तर भारत देश घडवण्यासाठी काम करतो. मित्रांनो, आज मला शास्त्रज्ञ पावतो, कारण यांच्या आयुष्यातून मला खूप काही मोठे धडे मिळतात. यांच्या काही गोष्टी या मला खूप पावल्या. त्या कशा ते मी तुम्हाला सांगते. पहिली गोष्ट, गरिबी अपयशाची कारणे नसते. दुसरी गोष्ट, सुविधा नसल्या तरी संकल्प मजबूत असला की मार्ग सापडतो. काम मोठं असतं पण प्रसिद्धी नाही. आणि तिसरी गोष्ट, देशासाठी केलेली मेहनत ही कधीही वाया जात नाही. त्यांच्या या गोष्टींमुळेच आज मला शास्त्रज्ञ भावतो. मित्रांनो, आज आपण म्हणतो संधी नाही, साधन नाही, पण भिसे यांच्याकडे काहीच नव्हते. फक्त एक गोष्ट होती, देशावर निस्सीम प्रेम. आज भारत देश अंतराळात झेंडा फडकवतोय, विज्ञानात पुढे जातोय. या यशाचा पाया भिसे यांच्यासारख्या शास्त्रज्ञाने घेतलेला आहे. मित्रांनो, जर आपण यांना विसरलो तर आपण आपल्या मुळांनाच विसरतो. म्हणून शंकर आबाजी भिसे हे माझ्यासाठी फक्त शास्त्रज्ञ नाही तर मेहनतीची पूजा आहे, संघर्षाची शाळा आहे. यांच्या मेहनतीसाठी मी एक छोटासा अभंग म्हणते. नाही धन नाही मान, नाही धन नाही मान, नाही प्रसिद्धीची छाया, नाही प्रसिद्धीची छाया, तरी जळत राहिला देशासाठी काया, तरी जळत राहिला देशासाठी काया. नाव नाही इतिहासात, नाव नाही इतिहासात, पण कार्य अमर झाले भिसे तुमच्या मेहनतीने, पण कार्य अमर झाले भिसे तुमच्या मेहनतीने. भारत घडत गेले, भारत घडत गेले, भारत घडत गेले. मित्रांनो, आज जेव्हा मी शंकर आबाजी भिसे यांचे नाव घेते तेव्हा मला एक प्रश्न सतत येतो की इतका मोठा माणूस, इतका मोठा त्याग, आणि तरीही इतकी शांतता. आजचे शास्त्रज्ञ मोठ्या मोठ्या कॉलेजमध्ये, प्रयोगशाळांमध्ये काम करतात. मोठी मोठी फंड्स असतात, मोठी मोठी प्रसिद्धी असते. पण माझे भिसे साहेब मोठ्या यंत्रातून, रिकाम्या खिशातून, भुकेल्या पोटातून भारताचे भविष्य घडवत होते. मित्रांनो, कदाचित ते आपल्यात असते तर ते म्हणाले नसते, माझी ओळख करून द्या. ते म्हणाले असते, माझे काम पुढे न्या, माझे काम पुढे न्या. मित्रांनो, जर आपले कौतुक झाले नाही तर हार मानू नका, कारण इतिहासात मोठी नावं नाही तर मोठी कामं टिकतात. माझ्या भिसे साहेबांसाठी मी एक छोटीशी कविता म्हणते. ना मंचाची जाऊ ना टाळ्यांचा गजर, ना मंचाची जाऊ ना टाळ्यांचा गजर, तरी विज्ञानासाठी झिजत राहिला हा माणूस, तरी विज्ञानासाठी झिजत राहिला हा माणूस. जगाने वापरले शोध नाव कुठेच राहिलं नाही, जगाने वापरले शोध नाव कुठेच राहिलं नाही. भिसे तुमची मेहनत ही कधीही मरून गेली नाही, भिसे तुमची मेहनत ही कधीही मरून गेली नाही. आज आम्ही पुढे चालतोय विज्ञानाचा दिवा घेऊन, आज आम्ही पुढे चालतोय विज्ञानाचा दिवा घेऊन, आणि त्या दिव्याची वाट आहात तुम्ही.
जो स्वतःच्या आयुष्यात कधीच चमकला नाही पण संपूर्ण देशाचं भवितव्य उजळून गेला, तोच खरा शास्त्रज्ञ. ज्याने स्वतःसाठी काहीच मागितले नाही पण देशासाठी सर्व दिलं, तोच खरा शास्त्रज्ञ. अशा शंकर आबाजी भिसेंना नमन करू मी माझ्या 2 शब्दांना विराम देते. जय हिंद, जय भारत, जय भारत. धन्यवाद. यानंतर आपले विचार